नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया टॉप 90 न्यूज। मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेणारांना निवडून येऊ देणार नाही। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा। जनजागृती रॅलीचे 2 ते 3 टप्पे होऊ द्यात, मग बॉम्बच फोडतो असा इशारा। गिरीश महाजन म्हणतात, सगळे सोयरे आरक्षण टिकत नाही, मग तुम्ही कायद्याचे अभ्यासक, अधिकारी, जाणकार अंतर्वलीत आणले कशाला? राजवाड यांची जातच गद्दार असते। मनोज जरांगेंची गिरीश महाजनांवर टीका। गिरीश महाजनांच्या डोक्यात मंत्रिपदाची मस्ती। जामनेरमध्ये 1,36,000 मराठ्यांचं मतदान हे लक्षात ठेवावं। मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा। धनंजय मुंडेंनी रॅलीची परवानगी रद्द करायला लावली असली तरी बीडमध्ये रॅली होणारच असा जातीयवादी पालकमंत्री कधी पाहिला नाही। मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। तर छगन भुजबळ यांना अंतर्वालीत रॅली काढायला सांगितली। भुजबळांचा आणि अकलेचा कधी भेट झाली होती का? मनोज जरांगे यांचा भुजबळांवर निशाणा। फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय। देवेंद्र फडणवीस जनतेशी खुनशीने वागतात। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। फडणवीस भुजबळांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार नाहीत, आरक्षणात कुणीच ढवळाढवळ करत नाही। संजय शिरसाटांचं जरांगेंना प्रत्युत्तर। अनंत अंबानी आणि राधिका मोर्चांच्या लग्नात तेजस ठाकरेचा डान्स। नितेश राणे यांची ठाकरेंचा नातू असा उल्लेख करत बोचरी टीका। बाळासाहेब ठाकरेंपासून अंबानी आणि ठाकरे कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध। तेजस ठाकरेंच्या व्हिडिओवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं उत्तर। विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या विधानभवनात भेटीगाठी। मिलिंद नार्वेकरांनी उदय सामंत, भरत गोगावले, सुनील तटकरे, हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट। नार्वेकरांची जुन्या मित्रांना सहकार्यासाठी साद। मिलिंद नार्वेकर मित्र आहे म्हणून वेगळा विचार मनात येणार नाही। पक्षाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच आम्ही मतदान करणार, पण मित्र म्हणून आम्ही शुभेच्छा देतो। शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश। सत्ता बदलाचा पाया खडकवासलात असला पाहिजे। वसंत मोरेंना खडकवासलातून उमेदवारी देण्याचे ठाकरेंचे संकेत। समृद्धी महामार्गात कोट्यावधींचा घोटाळा। मोपलवारांच्या कुटुंबियांकडे 3,000 कोटींची मालमत्ता। आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक। मिहिर शहाची आई आणि बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या 12 जणांवरही पोलिसांची कारवाई। वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव। पोलीस तपासात माहिती समोर। वरळी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। आरोपी मिहिर शहाला फाशीची शिक्षा व्हावी, मृत महिलेच्या कुटुंबियांची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहावर हत्येची कलम लावा, आदित्य ठाकरेंची विधानसभेत मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री शिंदेंचे घनिष्ठ संबंध। आरोपी सुरतमध्ये की गुवाहाटीला? मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका। कुणाचाही मुलगा असला तरी गय केली जाणार नाही। महायुतीचं सरकार पारदर्शक पद्धतीनं कारवाई करणार। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। मुख्य आरोपीला अटक न केल्यास वरळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणार। वरळी हिट अँड रन प्रकरणी मनसेच्या संदीप देशपांडेंचं ट्विट। पुणे हिट अँड रन प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणात जुहूच्या वाईस ग्लोबल तपस बारवर कारवाई। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून बारला सील ठोकलं। अजित पवार गटाचे मंत्री आमदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडं। अरोरा नावाच्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 200 कोटींचं कंत्राटामुळे पक्ष किती पुढे जाईल हे माहीत नाही। लोकांची असणारी नाळ तुटल्यानंतर अशी कामं करावी लागतात। रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। अजितदादांनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही। संजय राऊतांनी साधला निशाणा। चोऱ्या लबाड्या कोण करतं हे सिद्धिविनायकाला समजतं, अशी टीका। अजित पवारांची महायुतीत गोची झाली म्हणून देवाचा धावा करावा लागतोय। यापूर्वी दादा मंदिरात कधीच गेले नाही। भाजपसोबत जाऊन त्यांना तो रंग लागला असेल। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य ते करू, उमेदवार विजयासाठी प्रयत्न करणार, अजित पवारांचं वक्तव्य। अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री भाव खाऊन गेले आणि अजितदादा मागे पडले, त्यामुळे 200 कोटी देऊन एक एजन्सी नेमली आहे। त्या एजन्सीने सांगितलंय ते दादांनी ऐकलेलं आहे। रोहित पवार यांचा खोचक टोला। रोहित पवारांचा संजय राऊत झाला, चंद्रकांत पाटलांचा टोला। रोहित सकाळी बोललंच पाहिजे, चंद्रकांत दादांचा उपरोधिक टोला।
विधिमंडळात बोलू दिलं जात नसल्यानं माध्यमांसमोर बोलतो अजितदादा शब्दाचा पक्का अनाथांचे नाथ असे नरेटिव्ह आता तयार केले जातील. चंद्रकांत पाटलांच्या टोल्याला रोहित पवारांचं उत्तर. अजित पवार स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवत आहेत. रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली, ते वैफल्यग्रस्त झालेत म्हणून दादांवर आरोप करत असल्याची अनिल पाटलांची टीका. आम्ही पुराव्यानिशी टीका करतो. राऊत जे बोलतात ते सरकारला लागतं, त्यामुळे त्यांची अडचण, म्हणून सरकार राऊतांवर चिडू नये. रोहित पवारांचा पलटवार. विधान परिषद निवडणुकांसाठी फडणवीसांकडे महत्वाची जबाबदारी. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचा पॅटर्न निश्चित करणार. पहिल्या दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर आमदारांना मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट. भेटीत विधान परिषद सभापतींच्या निवडीबाबत चर्चा. भाजपकडून विधान परिषदेसाठी राम शिंदेंच्या नावाचा विचार सुरू. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी, मग या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट उद्यापासून आयटीसी ग्रँडमध्ये आपले आमदार ठेवणार. भाजप आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार. क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून आमदारांची ही हॉटेलवारी. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांसोबत चर्चा. लवकरच महायुती राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी राज्यपालांना नावं देणार, सूत्रांची माहिती. काही मंत्री आमदारांना भेटत नाही. शिंदेगड समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांचा तक्रारीचा सूर. कॅप्टन चांगलं काम करतायत. जयस्वालांकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कौतुक. सभागृहात मंत्री नाही. सभागृह कसं चालवायचं मला कुठेही गांभीर्य दिसत नाही. विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यानं विजय वडेट्टीवार आक्रमक. आमचे मुद्दे. राज्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तिसरी आघाडी करण्याची आमची तयारी. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली. संभाजीराजे छत्रपतींसोबतही बच्चू कडूंची चर्चा. तिसरी आघाडी 100% यशस्वी होईल, रविकांत तुपकर यांचा दावा. रवींद्र वायकरांना क्लीन चिट देण्यावरून विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकारची ऑफर, आमच्याकडे या क्लीन चिट मिळवा असे पोस्टर्स दाखवत आंदोलन. विरोधकांच्या मतदारसंघात काम होत नाहीये. विधानसभेत बोलताना नाना पटोलेंचा आरोप. अजितदादांनी सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसल्याचा दावा. लाडकी बहीण म्हणजे मताची झाली कडकी, म्हणून बहीण माझी लाडकी. शेतकरी नेते रघुनाथ पाटलांची सरकारवर टीका. योजना राजकीय उद्देशाने जाहीर केल्याचा आरोप. शिवसेना शिंदे गटाकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जाणार. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बाबू कोंडे यांच्याकडून तयारीला सुरुवात. सध्या खडकवासलामध्ये भाजपचे भीमराव तापकीर आमदार. लोकसभेत मोदी 400 पारच्या खाली बोलत नव्हते. देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सामान्य मतदारांनी हाणून पाडला. शरद पवारांची टीका. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार. 11 जुलैला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. विशाळगडासह विविध गड किल्ल्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांबाबत धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंचासह सर्व पक्षांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. विशाळगड येथे आरोग्याचा प्रश्न आहे. तिथे अतिक्रमण असेल तर प्रशासन त्यावर कारवाई करेल, पण सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटवला पाहिजे. खासदार शाहू महाराज यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर पुन्हा कारवाई. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई. गेल्या आठवड्यात गीतेंच्या कार्यालयावर काही भाग त्यांचा पाडला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमात सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून आणखी एक जण ताब्यात. या प्रकरणी 2 जणांना आधीच सीबीआय कोठडी. सीबीआयकडून अनेकांची चौकशी सुरू. राज्यातील अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. गृहमंत्रालयाकडून बदल्यांचे आदेश जारी. राज्यातील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी नाकारली. मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका. सूत्रांची माहिती. नीट यूजी परीक्षेचं पावित्र्य राखलं गेलं नसल्यास फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. सुप्रीम कोर्टाचा इशारा. पेपर फुटल्याने किती विद्यार्थ्यांनी फायदा उचलला याचीही मागितली माहिती. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगलीला येलो अलर्ट जारी. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ. 5.5% गेलेला पाणीसाठा मुसळधार पावसामुळे 18%. आज मुंबई गोवा महामार्गावर धुक्यामुळे वाहतूक संथ गतीने. रिमझिम पाऊस आणि धुक्यात महामार्ग हरवल्याचं दृश्य पाहायला मिळालं. त्यामुळे प्रवासी निसर्गाच्या या रूपाचा आनंद घेतानाही दिसून आले. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. घाटमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे गडावर जाणारे रस्ते जलमय.
रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर गेल्या 2 ते 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। मुसळधार पावसामुळे कडा गावातील मुख्य महामार्गावरील पूल गेला वाहून। पावसामुळे बीड अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला, वाहतूक बंद। कोल्हापुरातल्या राधानगरी धरणातून भोगावती नदीत विसर्ग सुरू, 51 बंधारे अजूनही पाण्याखाली। पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचित घट। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, शेगाव, मोताळा या गावातल्या 11,000 हेक्टर शेतीचं नुकसान। एकफळ गावात पूरस्थिती, शेती उपयोगी साहित्य गेलं वाहून। मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने कल्याणवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांचे हाल। रत्नागिरी जवळच्या शिरगावमध्ये घरावर पडलं झाड, क्रेनच्या सहाय्याने झाड बाजूला करण्याचे प्रयत्न। गणपतीपुळ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम। खासदार श्रीकांत शिंदेंनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं घेतलं दर्शन। तरडगाव ते फलटण या मार्गावर वारकरी बांधवांसह विठुनामाच्या जयघोषात झाले तल्लीन। सातारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण। लाखो वैष्णवांकडून माऊलींच्या नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमला। नाशिकच्या सापुतारा घाटातील बस अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर। रविवारी खासगी प्रवासी बसचा अपघात झाला होता। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भीषण पाणी टंचाई। 71 गावात 91 टँकरने पाणी पुरवठा। पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईची झळ। बीएमसी रुग्णालयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार। 22 जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा डॉक्टरांचा इशारा। डॉक्टर रजेवर गेल्यास रुग्णालयातील सेवांवर परिणाम होईल। सीएनजी 1.5 रुपयांनी आणि घरगुती पीएनजी 1 रुपयाने महागला। मुंबईकरांना आजपासून सीएनजीसाठी 75 रुपये मोजावे लागतील। मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानसभेत मंजूर। करी रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, किंग सर्कल, डॉकयार्ड या स्थानकांची नावं बदलली जाणार। दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 5.5 वरून 18% मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली, आता चिंता नाही। पुण्यात झिकाची आणखी एक गर्भवतीला बाधा, महिलेवर उपचार सुरू। झिका बाधितांची संख्या 12वर। मुंबईत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीला अतिवृष्टीचा फटका। 4 सत्रांमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली, लवकरच नवीन तारीख जाहीर होणार। एससीबीसी आरक्षणाच्या स्पष्टतेनंतर सेट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परिपत्रकाद्वारे माहिती। तर आता पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलली। 9 ते 11 जुलै या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यासाठी जागा नसल्याने निर्णय। नवीन तारखा लवकरच जाहीर होणार। पुणे शहरातील 165 ठिकाणं महिलांसाठी असुरक्षित। पुणे पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड। पोलिसांकडून सध्या दामिनी पथक, भरोसा पथक अशा ठिकाणांवर ठेवणार लक्ष। डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर सुविधा मिळणार। 50हून अधिक सोसायट्यांचं संबंधित कंपनीला दिलं संमतीपत्र। सोसायट्यांची पाहणी करून योजनेचा लाभ दिला जाईल, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात वाढ। बाजारात प्रति किलो 60 रुपये तर किरकोळ बाजारात 100 पेक्षा अधिक दर। बाजारात आवक घटल्याने दरात वाढ। पिंपरी चिंचवड शहरातील रात्रीच्या वेळी पीएमपीएमएलची रातराणी बस धावणार। रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएमएलचा प्रशासनाचा निर्णय। उन्हाळी विशेष ट्रेनमुळे रेल्वेची कोटींची कमाई। पुणे विभागाला जवळपास 21,87 लाखांचं उत्पन्न। प्रवाशांच्या सोयीसाठी 264 विशेष गाड्या सोडल्या होत्या।